ऑन मिडल. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज जरीमरी अलिमगड संघाकडून सज्ज होताना मुकेश पाटील. पिवनचं पहिले षटक आणि पिवनच्या पहिल्या षटकामधला पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय खोलात हाताळण्याचा प्रयत्न, अगदी खोलात हाताळला देखील केला होता. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना गोलंदाज मुकेश पाटील, फ्रंटलाईन गोलंदाज जरीमरी अलिमगड संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू देखील बुंद्यात हाताळलेला आहे आणि या इथे मात्र विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय या विजय पाटीलच्या रूपाने जबरजंग भरोडे या संघाला. न्यू बॅटर आशिष पाटील, विजय पाटील शून्यावर बाधून पॅलमध्ये परतलेला आहे. आपण सामना बघतोय जरीमरी अलिमगड विपक्ष जबरदस्त बोरोडे आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला बादशालोन पिंपलकर विपक्ष न्यू किरा पिंपलनेर बी या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मुकेश पाटील आणि या आपल्या दुसऱ्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून दिले आपल्या संघाला. येत्या समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू धावतोय या थर्ड रिझल्टमध्ये एक सिंगल रन फलंदाज आशिष पाटील पूर्ण करतो. सिंगलने ऑफ द मार्क होताना आणि सिंगलने अकाउंट ओपन होतंय जबरदंग भरुडे या संघाचं. इथे मध्ये इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून शतरक्षकात चेंडूपर्यंत पोहोचला होता. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा केली गेली होती. झेल घेऊ शकला नाही मात्र 100% देण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता आणि फलंदाजा दरम्यान होईल होती. 2 धाव पूर्ण करते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावने रोशन पाटील देखील आपलं खातं उघडतोय आणि 2 धावने जबरदस्त भरुड संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 वर. बॅकफुल जाऊन हा फटका केलेला आहे. शतरक्षक तिथे सज्ज आहे. पॉइंट रिझल्ट मध्ये झेल आणि इथे मात्र दुसरा फलंदाज फेल. जबरदस्त भरुडे संघाला दुसरा हादरा. तर बोलूया आपण व्यापीठ आईजकडे. या व्यापीठ आईजवर नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आपण बघतोय. महेश भोईर आपण बघतोय भरुडे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण इथून करणार आहोत. शवेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते महेश भोईर यांचा हा सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता भरुडी संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान इथून केला जात आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये पियुष पाटील पाहायला मध्ये ओव्हर थ्रो झालेला आहे आणि परिणामस्वरूप आपण पाहतो की दुसरी धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. या 2 धावांनी या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयप्रसंग भरुडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 5 धावा. महेश भोईर यांच्याकडून एक सुवर्ण संधी. कुठल्याही फलंदाजांनी जर
षटकांची हॅट्रिक पूर्ण केली जबरदस्त भरोडी संघाच्या. तर त्या षटकांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक महेश भोईर यांच्याकडून दिलं जाईल. भरोडी संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. पिओनचं पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जबरदस्त भरोडी संघाची धावसंख्येवर धावफलकावर पाहायला मिळते ती 5. आणि आता मात्र पेटूचं दुसरं षटक घेऊन येतं गोलंदाज प्रणव पाटील. आपण सामना पाहतोय जबरदस्त भरोडी विपक्ष जरीमरी अलीमगर या दोन संघामध्ये. आणि यानंतर दोन्ही संघाने आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल बादशाह 11 पिंपलकर विरुद्ध नेवक्रा पिंपलनेर या दोन संघामध्ये. समोर चेंडूला वे सेफमध्ये सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. ओपनर बॅक टू पॅव्हलियन दोन्ही सर्वेचे फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज विजय पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर रोशन पाटील बाद झालेला आहे. आशिष पाटील आणि पियुष पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इस टाइम फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली सॉफ्ट डिसमिसल. तिसरा हात बसतो जबरदस्त भरोडे या संघाला. धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. थोडीशी दयनीय स्थिती आपण बघतोय जबरदस्त भरोडी संघाची. आणि इथून मात्र या चांगल्या धावसंख्येपर्यंत जबरदस्त भरोडी संघाला पोचवायचं असेल तर एक पार्टनरशिप करावी लागेल. एखाद्या फलंदाजा अँकर रोल देखील इथून निभावावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये या हितेश पाटील येतोय. नवीन फलंदाज हितेश पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 फलंदाज बाद झाले आहेत 6 धावसंख्येवर. दुसरं षटक पेटोच हाताळताना गोलंदाज प्रणव पाटील पाहायला मिळतोय. इथे मॅच टाइम फटका चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी प्रयत्नात तू चलमया या अशी स्थिती सध्या पाहतोय आपण जबरदस्त भरुडी संघाच्या फलंदाजांची. हितेश पाटील देखील बाद होताना. आपण पाहू शकता की प्रॉपर टायमिंग खरं तर साधता नव्हतं फलंदाजाला. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर प्रणव पाटील पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कुलदीप कले जय अप्रोमा वेले आणि आर्यन भोईर दिवसपूर दिवा या दोन संघाच्या गोलंदाजांनी या विकेट हॅट्रिक आणि ते देखील डबल विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. पाहूया तिसरा गोलंदाज प्रणव पाटील आता मात्र ती किमया साधेल का, विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. कारण विकेट हॅट्रिकवर आता मात्र प्रणव पाटील पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज ऋतिक पाटील मात्र विकेट हॅट्रिकवर गोलंदाज प्रणव पाटील पाहतोय. इथे सुरेख फटका शतक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ फ्रीजर मधून सीमा पार धाव मिळतील 4 चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 10 वर पोहोचते. या चौकारीने ऋतिक पाटील याने आपला अकाउंट ओपन केला आणि या डावामधील पहिला चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
इथे मात्र वापसी करताना गोलंदाज प्रणव पाटील हा निर्धाव चेंडू हाताळताना धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 10 धावा, 4-5-10. या बजरंग भरवडी संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दुसरं षटक P2चा मार्गस्थ प्रणव पाटील दुसरे षटक हाताळतोय. इथे प्लॅन मिस चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचली घेतो, निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ती धावफलकावर 10 बरोबर 5च्या सरासरी प्रति षटकामागे आतापर्यंत त्यापासून भरुडी संघाने धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत आणि तिसरं षटक आता मात्र 50-50 षटक पाहायला मिळेल. यानंतर आपण सामना पाहणार आहोत बादशाह इलेव्हन पिंपळकर विपक्ष न्यूग्राफ पिंपळनेर बी या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सुरे बी विपक्ष निषेधनक अंजूर. त्यानंतर जहनमान सरवले बी विरुद्ध गौदी वडगर. जहनमान पिंपळा संघ सज्ज होईल जहनमान एकता सारंगाव संघाशी लढण्यासाठी आणि जय मसोबा पिंपळा संघाचं आव्हान झेलण्यासाठी सज्ज होईल RD440 गौदी ओवले हा संघ. हे आजचं शेड्यूल असणार आहे. हे पहिल्या फेरीमधील सामने पाहायला मिळतील आणि यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. 50-50 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तरीमरी आलमगर संघाकडून बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय मुकेश पाटील. कंटिन्यू आपण बघतो ज्याने P1चं पहिले षटक हाताळलं होतं आणि 50-50चं षटक हाताळण्यासाठी देखील संघाने भावेश पाटील आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. मुकेश पाटील कायम आपण पाहतो की आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र रमेश टाइम फाटकाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन. फलंदाज बाद 5वा हादरा बसतोय जे बजरंग भरुडे या संघाला. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आशिष पाटीलच्या रूपाने 5वा फलंदाज बाद होते जे बजरंग भरुडे या संघाचा. निम्मा संघ गारत आपण बघतोय कारण तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. ऋतिक पाटील आणि सनी पाटील ही जोडी मैदानामध्ये. मुकेश पाटील यांनी अगोदर 2 विकेट प्राप्त केले होते आपल्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मुकेश पाटीलने दुसरे षटक हाताळण्यासाठी येताना पहिल्या चेंडूवर आणखीन एक विकेट प्राप्त केलेले आहे. 3 विकेट आतापर्यंत मुकेश पाटील याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. अल्पेश गायकवाड यांचे सुपुत्र चित्रांश गायकवाड आता मात्र आमच्या कॉम बॉक्समध्ये आहेत. फिफ्टी फिफ्टी षटक सुरू आहे. आपण बघतोय मुकेश पाटील 50-50 षटक हाताळताना. स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज आणि देव चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या दबावाच्या रूपाने या स्पर्धेमध्ये 2 आविष्कार आपण बघतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमच ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते
50-50 षटक आणि त्यानंतर 9वा. बॅटच्या टोला चेंडू लागतोय थर्ड रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धावा इथे फलंदाज पूर्ण करतात. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बादशाह 11 पिंपळकर विपक्ष न्यूयॉर्क पिंपळनेर बी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने एक आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. सामना आपण बघतोय जरीमरी अलिमगड विपक्ष जयबजरंग भरोड या दोन संघामध्ये. फोर्स केल्या चेंडूला मिस टायमिंग फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज मुकेश चेंडू खाली आणि 34 सफलता त्याने पूर्ण केलेली आहे. कारण या अगोदर पहिल्या षटकामध्ये 2 सफलता आणि या षटकामध्ये देखील 2 सफलता अर्जित करताना. दोनच धावा या षटकामध्ये पाहायला मिळतील आणि या 2 धावेने 3 षटके समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. मुकेश पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्यांनी 4 विकेट प्राप्त केलेल्या आहेत आणि फक्त 7च धावा खर्च केलेल्या आहेत. नवीन फलंदाज सुजित पाटील येतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर षटक घेऊन सज्ज होताना आपण बघतोय हर्ष पाटील. यानंतरच्या दोन्ही संघनायकांनी या टॉससाठी संपर्क साधायचा आहे. बादशाह पिंपळकर संघाचा संघनायक अन्य इकडं पिंपळनेर बी संघाचा संघनायक. प्लॅन मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. वेगाने बीट करताना फलंदाजाला आपण पत्र गोलंदाज. मिस टाइम फाट काय आणि इथे आपण पाहतोय चेंडू निघून जातोय सीमा पार. एका टप्प्याने चौकार. पाटील याचं खरं तर लक्ष विचलित झालं होतं. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील त्याचं लक्ष होतं आणि म्हणूनच तो झेलापर्यंत पोहोचू शकला नव्हता. चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाचे धावसंख्या येतो. आकार धावसंख्या पोहोचते ती 16वर. हर्ष पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सनी. फोर्स केल्या चेंडूला हा फटका देखील फसलेला आहे. तो तर गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. खरं तर पाठमोऱ्या झेल घेण्याचा प्रयत्न होता. पण झेल अवघड होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती. झेल कॅरी करू शकला नाही. या सिंगल संघाची धावसंख्या 17 धावा. हा फटका देखील मिस टायमिंग होता. मध्ये क्षेत्ररक्षक दूर होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. ज्यापासून भरोडी संघ आपण बघतोय फलंदाजी करताना मात्र पूर्णपणे हा संघ प्रबल करताना पाहायला मिळतोय. धावांसाठी भरपूर संघर्ष करावा लागतोय. हा फटका देखील मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आपण पाहू शकता तालमेल पाहायला मिळत नाही. कॉलिंग पाहायला मिळत नाही आणि चेंडू निघून जातोय सीमा पार.
मौका भी दिया और चौका भी दिया. डबल टू. पुढील सामना आपण पाहणार आहोत बादशेलोन पिंपलकर विरुद्ध न्यूयॉर्क पिंपलनेर बी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने एक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू खरं तर घेतला नव्हता फलंदाजाला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल षटकाची समाप्ती. 4 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा. हे 100 ग्रुप न्यूयॉर्क आणि श्री गणेश पिंपलेर तसेच जय हिंद शेट गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आणि श्री देवेश पाटील चषक 2026 हे आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय. जरीमरी अलिमगड विपक्ष जयबजरंग भरुड या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये एकविरा हवीदेवी संघाला पराभूत केलं होतं जयबजरंग घोडसे संघाने. तर दुसऱ्या सामन्यामध्ये दिवसपूर दिवस संघाने अपैलवान गावदेव भरुडे संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज भवेश पाटील संघाने का आपण पाहतोय. जरीमरी अलिमगड संघाचा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना सुजित आणि सनी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर बॉलिंग मार्कवर स्वतः संघ नायक आता मध्ये तयार होताना भावेश पाटील जरीमरी अलिमगड या संघाचा फिल्ममध्ये परिवर्तन केलं गेलेलं आहे. क्षेत्राची विरचना आपण पाहतोय. थर्ड मॅन फायनल एक 20 मध्ये एक्स्ट्रा मागे त्यानंतर पॉईंट शॉटमध्ये थोडंसं बॅकवर्ड तैनात केलं गेलं आहे. एक्स्ट्रा कोर देखील 30 सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय आणि इथेच क्षेत्रक्षक डीपमध्ये उभे केले गेलेले आहेत. समोर केलेल्या चेंडूला तो गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतो. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न. निशाणा साधला जात नाही. मात्र बॅकअप ओव्हर चांगलं पाहायला मिळतंय. फक्त एकच अवघण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या 24 लॉस फॉर द 6 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. कालकाचा अपील पंच संमत नाहीत. एक धावा लेगबाजच्या रूपाने फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. धावसंख्या सिंगल नाही. पोहोचते 25 वर. आपल्यामध्ये या उपस्थिती आपण पाहतोय या रॉबर्ट पाटील यांचे झालेले आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथून करणार आहोत. योगेश गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे.
चांगले क्षेत्ररक्षण क्विक थ्रू देखील पाहायला मिळतो आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना ऑलआउट सर्व बाद जबरदस्त भरुडी संघ पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे पहिल्या डावामध्ये जबरदस्त भरुडी संघाने धावा जोडलेल्या आहेत. त्या धावफलकावर एकूण 27 आणि 28 धावांचं एक माफक लक्ष ठेवलेलं आहे झरीमरी आलमगीर संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बादशाह इलेव्हन पिंपळगर विपक्ष न्यूक्रा पिंपळनेर रब्बी या दोन संघामध्ये. त्यानंतर करणार आहोत कारण पिंपळनेर बी संघाचे या संघाने अजय गायकवाड आलेले नाहीत आणि अजय गायकवाड आल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. तर टॉसकडे आपण वळणार आहोत. प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सोनाली जीवन गायकवाड टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करत आहोत. पिंपळनेर विपक्ष पिंपळगर हा सामना पाहायला मिळेल. जवेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करत आहोत. नेविरा पिंपळनेर असा कॉल होता मात्र टॉस नक्कीच जिंकलेला आहे पिंपळनेर संघाच्या संघाने कारण पिंपळनेर बी संघाने एक टॉस जिंकलेला आहे. नक्कीच आपण वार्तालाप थोडं करणार आहोत. पिंपळनेर बी संघाने एक टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम मी आयोजन नक्कीच आयोजनाशी मी विचारणार नाही मात्र ज्याप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये खेळणार आहात कशा प्रकारे आपण तयारी केलेली आहे. खूप छान आहे. आणि तयारी करताना असे कोणते फलंदाज कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. आणि गोलंदाजीमध्ये कोणते असे चेहरे असतील ज्यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित असेल. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असणार आहे. तेच आणि यंदाच्या हंगामाचा विचार करता यंदाच्या हंगामामध्ये तुमच्या संघाची कामगिरी कशा प्रकारे राहिलेली आहे. सध्या आम्ही नवीनच आहे. आमचा पहिला टुर्नामेंट आहे. पहिलीच टुर्नामेंट आहे आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. पिंपळकर संघाने का टॉस आपण गमवलेलं आहे मात्र समोरील संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळी इथे एंट्री केली या स्पर्धेचं आयोजन बघितलं कसं वाटलं आयोजन. आणि भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमच ISPL नंतर ही संकल्पना आपण बोलतो 9वा आणि त्यानंतर 50-50 या ओव्हर कसं वाटतं या दोन गोष्टी आणलेल्या आहेत कसं वाटतं या गोष्टींबद्दल. नक्कीच आपल्या संघाला देखील अदृश्य टॉस केला गेले आहे. टॉस जिंकलेला आहे न्यूग्राफ पिंपळनेर बी संघाने काय नाही मात्र आपला डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. थोड्याच वेळात तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत जाऊया आपण टॉस बॉक्सून सलामच्या कॉम्बॉक्समध्ये.
संघाने टॉस जिंकलेलं आहे, मात्र आपलं डिसिजन त्याने पेंडिंग ठेवलेलं आहे. कदाचित अजय गायकवाड आल्यानंतर ते डिसिजन आमच्यापर्यंत कळवतील. अपडकटचा फटका आपण मध्ये यशस्वी ठरत नाही. झेल पकडला जातोय बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये आणि तर मात्र पहिला फलंदाज बाद होताना जरीमरी आलिमगर या संघाचा. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अपरकटचा फटका होता. टॉप डिसमिसल आपण पाहतोय या अगदी स्वस्तात बाद होताना प्रणव पाटील प्रणव खेलपट्टीवर आला आणि प्रणव खेलपट्टी सोडून गेला देखील. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचं, कारण टाइम आउट हा देखील रूल आहे क्रिकेटमध्ये, हे देखील विसरून चालणार नाही. नेहमी बॅटर मैदानामध्ये या मुकेश पाटील पाहायला मिळतोय, ज्यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आज केली होती. 2 षटके हाताळताना 7 धावा खर्च करताना 4 सफलता त्याने अर्जित केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी मुकेश पाटील यांनी केली होती. पाहूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. तर जरीमध्ये आलिमगर संघासोबत लक्ष आपण बघितलं तर माफक आहे. अवघ्या 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. या स्पर्धेमधील नित्यांक धावसंख्या सध्या तरी आपण ज्या बजरंग भरुडी संघाचे नावे पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ P1चं पहिले षटक चालतं गोलंदाज पियुष पाटील. तर पियुष पाटील याचा सामना करेल फलंदाज मुकेश पाटील. इथे अपरकट खेळण्याचा प्रयत्न होता, वेगाने चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. आपण सामन्यामध्ये जरीमरी आलिमगर विपक्ष जयबजरंग भरोडे आणि यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण पुढील सामन्यामध्ये एक वेळ पिंपलर बी संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार होतो. 511 पिंपलगर या संघासमोर. इथे कट केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप पॉइंट रिझन मधून सीमा पार धाव मिळेल 4. संघाची धावसंख्या 5. 28 आहे. मापक लक्ष्याचं पाठल्या करताना जरीमरी आलिमगर संघ पाहायला मिळतोय. पियुष पाटील पुन्हा एकदा सामना करत फलंदाज मुकेश पाटील. इथे मात्र वेसेप मध्ये फटका केलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो वार्ड ऑफ लॉंग वरून सीमा पारला 6 धावांसाठी षटकार. दस का दम दाखवताना आपण बघतोय मुकेश पाटीलला, कारण या अगोदर स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझन मधून चौकार आणि त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मधून षटकार वसूल करताना मुकेश पाटील पाहायला मिळतोय. अगोदर गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 13 वर. पाच फलंदाज बाद आहे. मात्र इथे ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. पाहूया काय
घडलंय नक्की तिथे. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना. सुमित पाटील आपण पद डायमंड डकचा शिकार होता, कुठल्याही चेंडूचा सामना न करता तो बाद होऊन फलंदामध्ये परतलेला आहे. आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये जरी आलमगीर संघ करून 6व्या क्रमांकावर मधल्या फुलीमध्ये खेळण्यासाठी येतो हर्ष पाटील. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर 12 धावा, आव्हान 28 धावांचं आहे. मात्र 28 या लक्ष्याचं पाठल्या करताना जरी आलमगीर संघाची देखील घसरकुंडी सध्या उडताना पाहायला मिळते. समोर खेळल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे, चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एका धावीने संघाची धावसंख्या 13. यावेळी फोर्स केला चेंडूला, फोर्स स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतो. हो, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावडं राहणार नाही. ज्याप्रमाणे हा झेल्प काढलेला आहे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रोशन पाटील याने. कॅच आणि या जम्पिंग कॅच, जम्पिंग झपाक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतिशय सुरेख झेल तिथे पकडला जातो आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना जरीमरी आलेमगर या संघाचा. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील म्हणता येईल, ज्याप्रमाणे झेल तिथे रोशन यांनी पकडलेले. 5 फलंदाज बाद झाले आहेत. निम्मा संघ कार्यरत आपण पाहतोय 14 धावसंख्येवर. भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये या 15 धावा देखील डिफेंड केल्या गेलेल्या आहेत. आणि इथे आपण पाहतोय या 28 धावांचं लक्ष, आणि या 28 लक्षाचं पाठला करताना जरीमरी आलिमगड संघाला देखील आता मात्र खूपच संघर्ष करावा लागतोय. कारण 5 फलंदाज आतापर्यंत त्यांचे बाद झाले, त्यांनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती फक्त 14 धावा. यावेळी मात्र दे घुमाके आणि हा चेंडू निघून जातो स्क्वेअरले ग्रीजर मधून सीमा पार, झन्नाटेदार चौकार. भिवंडी या पेंडर या टुर्नामेंटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील या फलंदाजाने यंदा जगामध्ये केलेला, आणि तोच फलंदाज आलेल्या चौकारीने स्वतःच अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 4 ने पोहोचवलेली आहे ते 18 वर. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती धावसंख्या 18. आणि आता मात्र 50-50चं षटक इथे पाहूया कुठला गोलंदाज घेऊन येतोय. इथून जरीमरी आलिमगड संघाला विजयासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाज पियुष पाटील. इथे अपरकटचा फटका मिस टायमिंग पॉइंट रिझर्व मध्ये झेल आणि इथे मात्र समावता ते फलंदाज सुमित पाटील याचा खेळ. 6वा फलंदाज बाद होताना जरीमरी आलिमगर या संघाचा. अठरा धावसंख्येत 6 फलंदाज बाद झालेले आहेत. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये सुमित बाद झाल्यानंतर आता मात्र त्याचाच बंधू अमित पाटील पाहायला मिळतोय. सुमित पाटील आणि अमित पाटील या बंधूंची जोडी देखील आलिमगर संघाकडून आपल्याला भरपूर वर्षापासून खेळताना पाहायला मिळते. सुमित पाटील बाद झाल्यानंतर आता मात्र अमित पाटील मैदानामध्ये दाखल होताना. कट करण्याचा प्रयत्न चांगल्या वेगाने निघून जातो विकेटच्या हातामध्ये. कंटिन्यू आपण पाहतो पियुष पाटील खरं तर रिस्क घेतली होती. आपण पाहतोय या जोखीम पत्करली होती आणि या अखेर सफल देखील म्हणजे या एक धाव फलंदाजांनी पूर्ण केले. 50-50 या षटक सुरू आहे आणि 50-50 षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा झरीमरी आलिमगर संघाने या 50-50 षटकामध्ये पूर्ण केलेले आहेत. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न प्लेयर मिस. यावेळी मात्र सुरेख फटका पॉइंट रिजन मध्ये मात्र या गॅप सुद्धा आलेल्या दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र दुसरी धावण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित अमित पाटील याची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. धावचित पण तो बाद होताना. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण न्यू क्लब पिंपलनेर व्ही संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये मध्ये पाहायला मिळेल. बार्सिलोना पिंपलकर या संघासमोर मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न नक्कीच न्यू क्लब पिंपलनेर व्ही संघाचा पाहायला मिळेल. ज्या संघाकडून अजय गायकवाड याला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. अजय गायकवाड यांनी भरपूर वेल घेतलेला आहे. पाहूया वेल घेतलेला आहे, मात्र तशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल का पुढील सामन्यामध्ये. बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. या
पियुष पाटील 50-50चं षटक घातलं त्यांना. तर पियुष पाटील याचा सामना केलेला फलंदाज भावेश पाटील. 50-50 या षटकाची समाप्त 50-50 या षटकामध्ये आपण बघतोय धावा आलेल्या त्या एकूण 3 आणि त्यामध्ये या एक मायनस करून फक्त 2च धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती दरम्यान अलिमगड या संघाची एकूण 20 धावा आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शेष आहे. क्या बात आहे. पुढील सामन्यामध्ये सागर गायकवाड देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अजय गायक मैदानामध्ये पोहोचण्यासाठी पाहूया त्याच्या प्रकारचा खेळ देखील पाहायला मिळेल. पिपलनेर क्रिकेटमध्ये अजय गायकवाड हे देखील एक मोठं नाव आहे. 7 फलंदाज बाद झालेत 21 धावसंख्येवर. इथून धावांची आवश्यकता 8. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये माफ करा 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 षटकांमध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. जरी मध्ये आलमगड संघासमोर मात्र ते कठीण बनू शकतात. जबरदस्त भरोडी संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. यावेळी टर्न केलेल्या चेंडूला मात्र फायनल क्रिजमध्ये चेंडू अडवला गेला. पंचांचा नो बॉलचा इशारा 1+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. इथून केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग साईडने मात्र पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग साईडने आपण योग गमावलेला आहे. पंचाचा निर्णय कायम असणार आहे. हा नो चेंडू असेल आणि पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. पाहूया फ्री वर बिग हिट पाहायला मिळेल का आणि बिग हिटने या सामना संपूर्ण देखील शकतोय. मात्र यावेळी वाईट यॉर्कर सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल जरीमरी अलिमगड संघाला विजयासाठी. केवळ इथून 6 धावांची आवश्यकता आहे. पंचाचा डेड बॉलचा इशारा होतो. हितेश पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे जरीमरी अलिमगड संघाला विजयासाठी. लुईस किंग सामना पाहायला मिळतोय जबरदस्त भरोडी विपक्ष जरीमरी अलिमगड या 2 संघामध्ये. सरळ बॅटने फटका केला डाऊन द ग्राउंड आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे जरीमध्ये अलिमगड संघाला विजयासाठी. विजयाच्या उंबाट्यावर जरीमध्ये अलिमगड संघ पोहोचलेला आहे असं म्हटलं तरी आता मात्र वावगं ठरणार नाही. भावेश पाटील संघाचा संघ नाही का आपण ज्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय.
यानंतर आपण सामना पाहणार होतो बादशाह पिंपळगर विपक्ष न्यू इग्र पिंपलेर बी या दोन संघामध्ये आपल्या होम ग्राउंडवर न्यू इग्र पिंपलेर बी संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे झेरीमध्ये अलविंगर संघाला विजयासाठी. हितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना केलेला फलंदाज भावेश पाटील झरीमध्ये अलविंगर संघाचा संघनायक. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी. आणि हा विजय फटका विजय संपादन करताना आपण बघतोय भावेश पाटील जरीमध्ये अलिमगर संघ विजय होताना. अभिनंदन जरीमध्ये अलिमगर आणि हार्ड लक अजय बजरंग भरोटे. आणि या सामनावीर नो डाऊट ज्यांनी गोलंदाजी करताना 4 सफलता अर्जित केल्या होत्या आणि फलंदाजी करताना देखील 10 का दम दाखवला होता तो मुकेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मुकेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. मुकेश पाटील आपण सामनावीरचं पारितोषिक दिलं जाईल. सामनावीरच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो एक आकर्षक मेडल त्यानंतर आकर्षक ट्रॉफी ही 2 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील इज मॅन ऑफ द मॅच. मुकेश पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल ज्यांनी 2 षटके हाताळले होते 4 सफलता अर्जित केले होते. आणि फलंदाजी करताना एक षटकार एक चौकारच्या पद्धतीने 4 चेंडूचा सामना करताना 10 धावांचं देखील योगदान दिलं होतं. तो मुकेश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. अमित गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मेडल आणि ट्रॉफी हे दोन्ही पारितोषिक आपण द्यायचे आहेत. हे आपण बघू शकता मुकेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि मेडलही द्यायचं आहेत. 2 पारितोषिक होते मेडल आणि आकर्षक